Hey guys, myself Sayyam Deshmane and I welcome you in Inspiring English Academy छत्रपती संभाजीनगर. 10वीचा सिलेबस आपण सुरू केला होता सेमी इंग्लिश वाल्यांचा आणि प्लस मराठी मीडियम वाल्यांचा. सीबीएसईचा हा नाही आहे, सीबीएसईचा मी नंतर सुरू करेल. ठीक आहे, खूप सिंपल लेसन्स आहेत, खूप समजण्यासारखे आहेत आणि खूप चांगले आहेत, ज्यातून तुम्ही खूप नवीन नवीन एथिक्स शिकू शकता, खूप नवीन नवीन गोष्टी शिकू शकता. आणि पहिला आतापर्यंत आपण आपले 2 लेसन कंप्लीट केले होते. सगळ्यात पहिला आपला जो लेसन होता विच वॉज पहिल्या युनिटमध्ये तुमच्या आय गेस 2 पोएम आणि 2 लेसन्स आहेत, बरोबर. पहिली जी पोएम होती त्याच्यामध्ये आपण एक प्रेयर केली होती, दुसरा एक सुंदर गोष्ट आपण ऐकली होती, आणि तिसरी जी पहिल्या युनिटमधली तिसरी जी पोएम तुमची आज आहे विच इज रिटन बाय सुनील शर्मा. सुनील शर्मा यांनी डोगरी नावाच्या बुकमध्ये लिहिलं होतं. ओके, त्यातून मे बी लँग्वेज वेगळी असेल, त्या लँग्वेज मधून जी आहे ही पोएम तुमची ट्रान्सलेट केलेली आहे. काय लेसन आहे? लेसन नंबर 1.3 म्हणजे पहिल्या युनिट मधला तिसरा तुमची पोएम आहे. द नेम इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट. की यार मला अशी बास्केट पाहिजे ज्याच्यामध्ये मूनलाईट, चंद्राचा प्रकाश भरभरून असला पाहिजे, अशी मला एक बास्केट पाहिजे. यू मस्ट हॅव थॉट की बाई हे काय नवीन आहे, असं काय बास्केट फुल ऑफ, असं कुठं असतं का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हेन वी वर स्मॉल, जेव्हा आपण लहान होतो ना तेव्हा खूप नवीन नवीन कल्पना करायचो. भाई मला असं वाटायचं की यार मी सुपरमॅन असतो तर. मला माहिती, आता मला कळत आहे की भाई अशा गोष्टी कधी होत नसतात. ठीक आहे ना. किंवा मला जर का पंख असले असते तर, ठीक आहे ना, किंवा मी मोठा झालो असतो तर, असे खूप कल्पना आपण केल्या होत्या. ठीक आहे, आपल्याकडे हे असतं तर, ते असतं तर. सेम या ठिकाणी आहे की भाई जर का माझ्याकडे एक बास्केट फुल ऑफ मूनलाईटनं भरलेली, चंद्राच्या प्रकाशानं भरलेली एक बास्केट जी आहे ती मला पाहिजे. तर असं म्हणणं आहे आपल्या सुनील सरांचं, जे आपल्या या पोयमचे रायटर आहेत. ठीक आहे, खूप सुंदर पोयम आहे. चांगल्या प्रकारे समजूया का त्या पोएटला जे आहे बास्केट पाहिजे मूनलाईटनं भरलेली. दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू सी. नीट चांगल्या प्रकारे समजा आणि या ठिकाणी जे नवीन नवीन वर्ड किंवा व्होकॅब इंट्रोड्यूस झालेले आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. ओके, आणि जर का तुम्ही ही पोयम चांगल्या प्रकारे जर का जशी मी शिकवली किंवा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर 100% याच्यावर येणारे कोणतेही क्वेश्चन तुम्ही इझिली यू कॅन राईट, याचे आन्सर तुम्ही इझिली लिहू शकता. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल आमचं सबस्क्राईब करून घ्या. एनिवेज, आजच्या पोयमचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, ज्याचा अर्थ आहे की भाई अशी एक बास्केट विच इज फुल ऑफ मूनलाईट, की मूनलाईट म्हणजे चंद्राच्या प्रकाशानं भरलेली बास्केट. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की ओ मून, हे चंद्रा, गिव्ह मी मूनलाईट, की मला मूनलाईट दे. ठीक आहे, मला तुझ्या चंद्राचा प्रकाश दे. का? बास्केट फुल और 2 बास्केट फुल, एक तर एक बास्केट भरून दे, तसं तर मला 2 बास्केट फुल पाहिजे. ओके, पण जर नसल होत तर मला ऍटलीस्ट एक बास्केट फुल तरी मूनलाईट दे, चंद्राचा प्रकाश दे. ठीक आहे, विथ सीड्स ऑफ मूनलाईट, म्हणजे ज्याच्यामध्ये मूनलाईट, चंद्राच्या प्रकाशाच्या बिया असतील. आता लहान मुलगा आहे भाई, त्यानं बघितलं असेल की यार आपण एखादी बिया आतमध्ये टाकली आणि बिया आतमध्ये टाकल्यानंतर झाड आलं. सेम असं होईल की भाई चंद्र मला मूनलाईट देईल, म्हणजे बिया देईल मूनलाईटच्या, त्या मी आतमध्ये टाकल्या आणि टाकल्यानंतर काय होणार की ते मूनलाईट निघतील जमिनीमधून, जसं निघतं तसं. अशी कल्पना, इट्स अ इमॅजिनरी, इट्स अ काइंड ऑफ हायपोथेटिकल कंडिशन. ठीक आहे, सो विथ सीड्स ऑफ मूनलाईट, की मला काय पाहिजे? मूनलाईटच्याच बिया पाहिजे. ठीक आहे, कशासाठी पाहिजे? फ्रॉम द सिटी टू माय विलेज, की काय, की कुठून मी काय करणार त्या बियाचं? फ्रॉम सिटी म्हणजे शहरापासून, टू माय विलेज म्हणजे माझ्या गावापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, आणि रस्त्याच्या साईडला मी काय करणार? त्या साईडला काय करणार? आय वॉन्ट टू सॉ मेनी, सॉ म्हणजे पेरणे. माझी काय इच्छा आहे, त्याच्या मूनलाईटच्या ज्या बिया आहेत ना त्या मला रस्त्याच्या दोन्ही साईडला पेरायच्या आहेत. रस्ता कोणता पाहिजे? शहरापासून ते तुमच्या शहरापासून ते विलेज पर्यंत. ठीक आहे, ओके. स्मॉल मून्स ऑफ लाईट, की जास्त मोठे नाही, लहान लहान पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअल साईज त्या मूनची जेवढी आहे मला एवढं नाही पाहिजे, कारण रियालिटीमध्ये जर का ते चंद्राचा प्रकाश जर का थोडा जरी जवळ आला ना तर तुम्ही बघू शकणार नाही बरं, इतका प्रकाश आहे चंद्राचा, बरोबर की नाही. तर जास्त मोठं नाही, स्मॉल, लहान. ठीक आहे ना, लहान लहान मून्स ऑफ लाईट मला पाहिजे. एकदम मला काय, आता मी ते चंद्राचा प्रकाश पेरल आणि त्यातून लहान लहान चंद्र निघतील आणि मग काय होणार? द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. या प्रॉब्लेम काय माहिती का? द होल विलेज, पूर्ण गाव काय करतं? गोज टू द सिटी म्हणजे शहरामध्ये जातं. डेली टू वर्क, कशासाठी? कामासाठी. ऑब्व्हियसली भाई लहान लहान गावामधले लोक कुठे जातात? जवळपासच्या शहरामध्ये जातात काही ना काहीतरी काम करायला, बरोबर. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, की जेव्हा ते वापस येतात ना तेव्हा काय होतं? इट बिकम्स डार्क म्हणजे खूप अंधार होतो यार.
ॲज माय विलेज इज क्वाईट फार. आणि काय प्रॉब्लेम आहे, माझं जे विलेज आहे, माझं जे गाव आहे ना, ते सिटीपासून थोडं लांब आहे, जास्त जवळ नाही आहे, लांब आहे. मग काय होतं, द रूट इज दो अँड टफ. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तो जो रस्ता आहे ना, आता त्या रस्त्यामध्ये लाईट वाईट नाही आहे. मग काय, द रूट इज टफ, की रस्ता खूप कठीण आहे, गव्हर्नमेंटने चांगला रस्ता बांधून दिला नाहीये. सो द रूट इज टफ, की रस्ता खूप कठीण आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स, आणि त्या रस्त्यावर फुल ऑफ स्नेक्स, साप फिरत राहतात, आणि स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू फिरत राहतात. आणि अंधार नसल्यामुळे तुम्हाला माहिती का, मोस्ट ऑफ मी असे, तुम्ही तुमच्या आजोबांना विचारा, त्यांच्यासोबत नक्की अशा घटना घडलेल्या आहेत की बाई त्या रस्त्याने येत होते, त्यांना सापच चावला, त्यांना विंचूच चावले, असं होतं. ठीक आहे ना. तर हा प्रॉब्लेम आहे भाई. काय की माझं सगळं गाव शहरामध्ये काम करायला जातं, आणि जेव्हा ते येतं ना काम करून, तेव्हा रस्ता खूप कठीण आहे, आणि रस्त्यामध्ये खूप सापा आणि विंचू त्यांना सापडतात. नीदर बस नॉर कार्ट प्लाइज, की भाई त्या ठिकाणी एक बस पण त्यांना सोडत नाही, किंवा कार्ट प्लाइज. प्लाइज म्हणजे काय, तर अशी एक गोष्ट जी रेग्युलरली ट्रॅव्हल करते, लोकल असते भाई, लोकल या ठिकाणी त्या ठिकाणी रेग्युलरली ट्रॅव्हल करते. अशी काही गोष्ट आमच्याकडे नाही आहे, ना आम्हाला कोणती बस सोडत, ना आमच्याकडे कोणती कार्ट प्लाइज आहे. ठीक आहे. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. आणि जेव्हा माझे वडील येतात ना, त्या कठीण रस्त्यावरून हळूहळू सांभाळत यूज तर काय होतं, त्यांना उशीर होतो. जेव्हा माझे वडील घरी येतात तोपर्यंत आय एम अस्लीप, म्हणजे मी झोपलेलो असतो भाई. ठीक आहे ना. होता की भाई जेव्हा वडील यूज तर मी झोपून जातो, कारण मला सकाळी काम असतं, मला उठायचं असतं. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. आणि काय होतं की भाई मी उठायच्या आधीच ते चालल्या जातात, म्हणजे मी माझ्या वडिलांना बघू शकत नाही. हा प्रॉब्लेम होतो. वाईल आय एम स्लीपिंग, जेव्हा मी झोपलेलो असतो तेव्हाच ते येतात, आणि उठायच्या आधी ते चालल्या जातात. ठीक आहे. मग काय, ओ मून, आता सांगतोय की भाई मी त्या सीडचं करणार काय. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन, की भाई मी माझ्याकडे पैसे, तुला पैसे घ्यायचे तर पैसे घे, पण माझ्याकडे पैसे नाही आहे, मी लोन तुझ्याकडून लोन काढून तुझ्याकडून ते मूनलाईट घेईल. ठीक आहे ना. लहान लहान बास्केट घेईल त्या मूनलाईटची. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. आणि तो जो डार्क रूट आहे ना, तो मला लिटन अप करायचा आहे, मला तो लाईट अप करायचा आहे, मला त्याच्यावर प्रकाश पाहिजे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, जेणेकरून माझे वडील लवकर घरी येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम. माझी पण खूप जास्त इच्छा आहे की मला माझ्या वडिलांकडून फेरी टेल्स म्हणजे पऱ्यांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत, किंवा गोष्टी मला त्यांच्याकडून ऐकायची खूप जास्त इच्छा आहे. पण जोपर्यंत ते येतात मी झोपून जातो, खूप जास्त लेट होतं, कारण रस्ता खूप खराब आहे आणि उजेड नाही आहे. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. प्लीज मला चंद्रा, मला प्लीज एक फुल बास्केट मूनलाईट दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. मला त्या चंद्राच्या बिया रोवायच्या आहेत दोन्ही साईडला, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, दोन्ही साईडला. ठीक आहे ना. सो दॅट्स वॉट आपले हे जे सुनील शर्मा नावाचे जे पोएट आहेत, त्यांनी ही खूप सुंदर कविता लिहिली आहे. मे बी असं वाटतं की त्यांनी एक लहान मुलाची कल्पना केली, आणि मग मे बी त्यांच्यासोबत ही सिच्युएशन झालेली असेल, त्यांनी हे असं इमॅजिनेशन केलं. आणि एका लहान मुलासारखं, भाई असं कधी होणार नाही, तुम्हाला कधी लोनवर किंवा कधीही चंद्राचा प्रकाश मिळणार नाही. ठीक आहे. कधी कधी तर अमावस्या असते, चंद्र पण नसतो. ठीक आहे. सो अशी गोष्ट होणार नाही, पण इट्स जस्ट इमॅजिनरी, एक इमॅजिन केलेलं आहे. समजलं. आय होप तुम्हाला समजलं. ही स्टोरी खूप चांगल्या प्रकारे आहे. वापस बघा, मी तर म्हणेल जर तुम्हाला समजलं नसेल तर. आणि जर एकदा तुम्हाला एखादी गोष्ट नीट समजली ना, पोयम नीट समजली ना, यू विल एबल टू अंडरस्टँड, और यू आर एबल टू राईट एनी क्वेश्चन. ओके. और यू विल एबल टू राईट एनी आन्सर ऑफ द क्वेश्चन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या लेसनमध्ये. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गुड नाईट. म्हणजे आमच्याकडे रात्र आहे सध्या.